इतका मानसिक त्रास. थांबा तुम्ही तिथंच थांबा जाधव साहेब. हा मी नोटीस घेतो तिथं माझी बायको गेली. थांबा तुम्ही तिथं थांबा म्हणलंय ना तुम्ही अंगाव नाही. मी एसपी ला ही करीन त्याचं काय नाही. हा तुम्ही अजिबात ही करायचं नाही. सारखं यायचं काय. तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब? मी ह्यांना मारलो होतं का? तुम्ही मारलो होतं का? मी नोटीस माझी आई घेईल. माझी आई पूजा नोटीस घे. नाही घेत. आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला. माझी आई पाठीमागा आहे नोटीस घेण्यासाठी. तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का? काय द्यायला लागला मानसिक त्रास? मॅडम तुमचं नाव काय आहे? तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात काय शिरला? माझ्या घरात शिरला. माझ्या भावाच्या घरात. हुकुमशाही आहे का हे हुकुमशाही आहे का मॅडम? ही हुकुमशाही आहे का? नाही. तुम्ही हुकुमशाही लावली. एसपी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचं का मरायचे हे सांगा तुम्ही. हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात. नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक आणायचं असतं का? हा हे आतंकवादीचे आम्ही हल्ले केलेत का? दहशतवादी आहे का हे? आम्ही दहशतवादी आहे का? एवढे लोक यायची काय गरज आहे? हो का हे लोक? हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता. मी मारलो होते का ह्यांना? मारलो होते का? जगताप साहेब तुम्ही बोला. इंगळे मॅडम इंगोली मॅडम तुम्ही बोला. तो अंगठा त्यांनी वाचून दाखवले का? वाचून दाखवू दे. हा इंगळे मॅडम थांबा 2 मिनिटं. इंगोली मॅडम इकडे बघा. तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी. तुम्हाला जाधवराव तुम्हाला मारलो होतं का? आम्ही मारलो होतं का? खोटी तुमच्या आई शपथ. तुमच्या वरती शपथ. जगताप साहेब यांना मी ढकलून दिलत का? हे स्वतः पडले होते. हा खेंदे साहेब कुठे आहेत? खेंदे साहेब कुठे आहेत? खेंदे साहेब तुम्ही होता. माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाण्याने चोळली. त्याला नोटीस काढलं. उलट्या काळजाची माणसं तुम्ही. हा आणि अजून हे करता काय? बोला की तुम्ही बोला. कशासाठी नोटीस आहे? इंगोले मॅडम वाचा तुम्ही. आम्ही काय दरोडे टाकली का? गुंडे प्रवृत्तीचे लोक आम्ही? आम्हाला इथं जगायचंय का नाही? इथं ही तुमची हुकुमशाही आहे का? नोटीस यासाठी दिली आमच्या शेतामध्ये, आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री सिमेंट पिलरचं नुकसान केलं होतं आहे का? आणि दगड आणि माती उठून उभा राहतो. आई दगड माती आणून टाकलेली आहे. तर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलं होतं. तर ते म्हणले मी सचिन यादवला मी तिथं कामाला लावलं होतं. मग त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस. तुम्हाला यशवंत यादवचा उद्या खुलासा येईल. दाम दगड आमचे काय नाही. 2 मिनिटं. मला माहितीये यांनी ते 15 जुलै 2025 रोजी दुरुस्त केलंय. तुमच्या कर्म आईला माझ्या बळी देऊ नका. तुम्ही लाभाड अधिकारी. 3 टार असून तुम्ही लाभाड आहे. आई थांब. तुम्ही 3 टार असून सुद्धा लाभाड व्यक्तिमत्व आहे. तुम्ही वाल्मिक कराडची माझ्या आईला हिथं धमकी दिली. पूजा दिली का नाही तुला धमकी? आई तुला धमकी दिली का नाही? तुला दिली का नाही? हा हिथं यायचं का? हे चुकीचं आहे. समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना. एक माणूस येऊ शकत होता. एक माणूस. तुम्ही गावात यायचं हिथं यायचे. माझ्या अंगावर येतं. घे नोटीस. इंगोले मॅडम मी बोलतो तुम्हाला. थांबा इंगोले मॅडम. जाधव साहेबाला मी तिथे टच केलं होय का नाही? ते मॅडम तर जाऊ दे. मी तुम्हाला माफ करतो. बर माझी एफआयआर होती पोलीस स्टेशन. मी बंधनकार राहील. माझ्या घरी यायची तुमची यायची गरज काय होती? थांब इंगळे मॅडम तुमची यायची गरज काय? एक सुद्धा पोलीस वाला नव्हता. तुम्ही मोबाईल नेलं. मोबाईल हातातला हिसकून नेला. तुम्ही आम्हाला व्हिडिओ बनवू दिला नाही. खरं मी तुम्हाला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही काय शिरला? इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात काय शिरला? त्यांच्या घरात काय शिरला? तुम्ही नोटीस द्यायला. तुम्ही कोण वनपाल आहे ना? आपल्या भागातलं कोण आहे? वनरक्षक. तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस. आम्ही क्रिमिनल लोक आहे का? डाकू लोक आहे का आम्ही? तुम्ही एवढी फौज फटका घेऊन का आला? दहशतीचं वातावरण निर्माण करता तुम्ही दहशतीचं वातावरण. आम्हाला असं करा येताना एक रोगरच्या बाटल्या आणा पाजा. तुम्हालाच न्याय निवडा होईल. हो काय नाव तुमचं? थांबा दादी थांबा. तुमचं नाव काय? तुम्ही त्या दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला. मी व्हिडिओ बंद केला असता. या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता. आय विटनेसला माझा पुरावा राहिला. ही लक्षात राहा. तुमची मिसेज एपी आहे ना सोलापूरला? विचारा ही चालतं का म्हणा. चालतं विचारा ना तुम्ही. खेंदे साहेब तुम्ही थांबा.
कोणचे जाधव हा, द्या इकडं साऊंड ओपन करा. हॅलो हा बोला साहेब. जाधव साहेब नमस्कार, मी सचिन यादव बोलतोय. तुम्ही कुठून बोलताय साहेब? PSI जाधव बोलतोय, सांगोला पोलीस ठाणे महोद चौकी. महोद चौकी PSI बोलताय का? बर, नोटीस द्यायला किती लोक येतात? अहो तुम्ही त्याचा काय तर कुठाने करता. आम्ही कुठाने करत नाही, तुमचे अधिकारी कुठाने करतात सर. माझी आई फास घ्यायची वेळ आली, आम्हाला मरायची वेळ आली, मरायची. ह्या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला. ह्याला माझ्या भावा जर मोबाईल धर, माझा हात तर माझ्या भावाने ह्यांना पूर्ण बॉडी पुसून घेतली. तुम्ही नोटीस घ्या आणि तुम्हाला काय नोटीसचं उत्तर द्यायचं माझी मी नोटीस घेतलेली आहे, पण ही मक्तेदारी आहे ना या जाधव साहेबाची चालू द्यायची नाही. आमचा जिल्हा वाल्मिक करारचा नाही, ऐका, वाल्मिक करारचा आमचा जिल्हा नाही. इथं परळी होऊ देणार नाही. मी पुरोगामी महाराष्ट्राला चळवळीचा सांगोलाय. तुम्ही काय व्हिडिओ करता? कुणाला विचारून केला? आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही. त्यांच्या आईने नोटीस घेतली पण पोच देत नाही. कोण देत नाही पोच? इंगळे मॅडम, दाखवलंय त्यांना. इंगळे मॅडम व्हिडिओ वगैरे काढायला चालू आहे, इथं कामात पण अडथळा करायला चालू आहे. नाही हो, करा तुम्ही करा. काय ठीक आहे, चालेल. तुम्ही ये जे एक माणूस आला असता आम्हाला ठीक आहे. ही नोटीस रोज एक रात गेली. ते नोटीस फक्त वाचून द्यावा, तुमचं नोटीस आम्ही स्वीकारतो. सांगितलं ऐका ना त्या नोटीस मध्ये. अहो साहेब ऐका, ही नोटीसाला मी खुलासा देतो, पण ही 3 स्टार IPS क्लास 1चा अधिकारी लबाड आहे, लबाड. लबाड. अहो यांना विचारा, ह्या इंगोल्याला विचारा, ह्या खेंद्यांना विचारा, ह्या जगतापला विचारा, ह्या माऊलीला मी हात लावला होता का? हात लावला होता का? एवढं विचारा. सांगोला पोलीस स्टेशनला माझ्या FIR दाखल केली. आज 5-10 वर्ष तिथे का वळवायची? उत्तर द्या जाधव साहेब. जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या. माझ्यावर FIR का दाखल केली? मला ढकलून दिलं म्हणून मी ढकलेलं नाही. हो थांबा, थांबा. इंगोले मॅडम, इंगोले मॅडम तुम्हाला ढकललं होतं? तुम्हाला ढकललं होतं का? तुम्हाला ढकललं होतं का? या व्यक्तिमधलं यांना ढकललेलं नाही. जाधव साहेब तुम्हाला मी ढकललं नाही. माझ्यावर का आरोप केला? माझ्यावर आरोप का केला? पोलीस स्टेशनला माझ्यावर FIR दाखल का केली सांगा? FIR का दाखल केली? FIR दाखल केली. मी ढकललेलं नाही. तुम्ही बोलवा. तुमच्या जगताप साहेब, जगताप साहेब मी ह्यांना ढकललं होतं का? थांबा, ढकललं होतं? हा ढकललंय का? खेंदे साहेब तुम्ही सिनियर आहे. ह्या माणसाला मी वरतीला हात लावला होता. मी समजा करणार आहे, मी समजा करणार आहे. आमच्यावर हे करताय. हा ही वाल्मिक करारची व्यक्तिमत्व, ही सांगोलचा परळी करा निघाले परळी. बघा हे जाधवराव, हे बघा अतिशय घाण माणूस व्यक्तिमत्व, लोकांना त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधवान. विचारा, इथं खेंदे साहेब आहेत, इथं जगताप आहेत, इथं इंगोली मॅडम आहेत. विचारा यांच्या वर्दीला मी हात लावला होता का? माझ्यावर तुम्ही 620चा गुन्हा दाखल करताय सांगोला पोलीस स्टेशनला जाऊन. इकडे परत आजोबा देऊ नका. हे बघा तुमचं नोटीस. हे बघा गाडी नंबर. तुम्ही गुन्हा का दाखल केलं? तुम्ही गुन्हा दाखल का केला हे सांगा मला. घाल बाळा, तू घाल गाडी अंगावर, घाल माझ्या अंगावर. माझ्या अंगावर गाडी का घालायची? अरे काय दादागिरी, ही दादागिरी झाली, ही दादागिरी झाली. जाधव साहेब तुम्ही लबाड बोलला, तुम्ही लबाड बोलला. हा कोण? ए दादा तुझा काय संबंध आहे? व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावायला लागला का? हा हे जग हे मी ढकललो होतं का ह्या माणसाला? मी ढकललो होतं का? लबाड बोलायचं ही माणसं, ही माणसानं खरं बोलायचं. तो जाधव साहेब तुम्ही खरं सांगा, मी तुमच्या अंगाला हात लावला होता? नाही नाही नाही, मी ढकललेलं नाही. खेंदे साहेब, इंगोली मॅडम तुम्ही लबाड बोलताय. हा इंगोली मॅडम तुम्ही खोटं बोललाय. हा लबाड, अरे लबाड. महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो, महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो, वन विभाग कार्याचा अधिकार असो, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, या जाधवांचा जाहीर निषेध. माझ्यावर महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, महाराष्ट्र शासनाचा निषेध असो,
वन विभाग कार्याचा निषेध असो. थांबा, ह्यांची लाईव्ह घ्या. मला परवा फोन